कल्पना करा की एक लहान मूल आहे. ते पहिल्यांदाच टीव्हीवर एखादं मौशार पर्शियन मांजर पाहतं. दुसऱ्या दिवशी रस्त्यावर एक अगदी बारीक काळ्या रंगाचं पिल्लू पाहतं आणि नंतर एका पुस्तकात मांजरीचं केवळ एक रेखाचित्र पाहतं. तरीही हे तिन्ही पूर्णपणे वेगळे आकार आणि रंग पाहून ते मूल क्षणात बोट दाखवतं आणि म्हणतं मांजर. हो ना, हे खूपच कमाल आहे. अगदी. एका लहानशा नुकत्याच विकसित होणाऱ्या मेंदूला इतक्या वेगवेगळ्या प्रतिमांची सांगड क्षणात कशी घालता येते? आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण हेच डिकोड करणार आहोत. आज आपल्या अभ्यासाचे स्रोत शैक्षणिक मानसशास्त्र आणि अध्ययन प्रक्रियेवर आधारित काही अत्यंत महत्त्वाच्या नोंदी आहेत. नक्कीच. या चर्चेचा मुख्य उद्देशच हा आहे की मानवी मेंदू एखाद्या गोष्टीचं आकलन कसं करतो, संकल्पना ज्याला आपण कॉन्सेप्ट्स म्हणतो, त्या कशा तयार होतात हे समजून घेणं. म्हणजे या प्रक्रियेचा वापर करून आपण आपलं किंवा इतरांचं शिक्षण अधिक प्रभावी कसं बनवू शकतो हे पाहणं. ठीक आहे, आपण हे मुळातून उलगडून पाहूया. या सर्व नोंदींमध्ये एक केंद्रबिंदू आहे आणि तो म्हणजे संबोध, ज्याला आपण रोजच्या वापरात संकल्पना असं म्हणतो. होय, संबोध किंवा संकल्पना. शिक्षणाच्या या अदृश्य यंत्रणेचा अभ्यास करणं ही खरोखरच एक अद्भुत प्रक्रिया आहे. कारण एखादी व्यक्ती म्हणते की मला हा विषय समजला, तेव्हा त्या एका शब्दामागे मेंदूमध्ये माहितीवर प्रक्रिया करण्याचं एक प्रचंड मोठं चक्र फिरलेलं असतं. बरोबर. आजच्या या नोंदी आपल्याला त्याच आकलनाच्या वास्तुकलेचा म्हणजे आर्किटेक्चर ऑफ कॉम्प्रिहेन्शनचा नकाशा देतात. जर एखाद्याला ही वास्तुकला समजली तर नवीन भाषा शिकणं असो, एखादं अवघड सॉफ्टवेअर समजून घेणं असो, किंवा अगदी लहान मुलाला गणित शिकवणं असो, अगदी बरोबर, हे सर्व अधिक प्रभावी आणि वेगवान बनवता येतं. संकल्पना म्हणजे नक्की काय? कारण नोंदी वाचताना एक गोष्ट स्पष्ट होते की संकल्पना म्हणजे केवळ एखादा शब्दपाठ करणं नव्हे. एखाद्या शब्दावरून जर त्या गोष्टीचा परिपूर्ण आणि बहुआयामी अर्थबोध होत असेल तरच ती खऱ्या अर्थाने संकल्पना बनते. हो, आणि यात सर्वात आकर्षक बाब म्हणजे या संकल्पना कोणत्याही पोकळीत निर्माण होत नाहीत. त्या मानवी अनुभव आणि सातत्यपूर्ण निरीक्षणातूनच आकाराला येतात. मगाशी जे मांजरीचं उदाहरण आलं ना, तेच आपण अधिक सखोलपणे पाहूया. बरं. मांजर हा शब्द केवळ 3 अक्षरांचा आहे. पण एखाद्या व्यक्तीच्या मेंदूत मांजर ही संकल्पना जेव्हा रुजते तेव्हा त्यात म्याव असा आवाज, अंगावरचे केस, तिची विशिष्ट चालण्याची पद्धत अशा अनेक गोष्टींचा डेटा एकत्रित झालेला असतो. हा डेटा प्रत्यक्ष अनुभवातून जमा झालेला असतो. हे वाचताना मला कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टममधील फोल्डर आणि अल्गोरिदमचं साम्य आठवलं. म्हणजे बघा, एकदा का सिस्टमने मांजर नावाचं एक मास्टर फोल्डर तयार केलं बरोबर. आणि त्यात 4 पाय, 1 शेपटी, विशिष्ट आवाज असे मूलभूत निकष म्हणजेच पॅरामीटर्स सेव्ह केले की प्रत्येक वेळी नवीन मांजर समोर आल्यावर मेंदूला नव्यानं कोड लिहावं लागत नाही. अगदी बरोबर. तो फक्त समोरच्या प्राण्याला स्कॅन करतो, मास्टर फोल्डरमधील माहितीशी त्याची पडताळणी करतो आणि म्हणतो मॅच फाउंड. यामुळे मेंदूवर येणारा ताण आणि विचार करण्यासाठी लागणारी ऊर्जा जवळपास शून्यावर येते. आणि हीच मानवी आकलनाची सर्वात प्रगत यंत्रणा आहे, ज्याला आपण कॉग्निटिव्ह इकॉनॉमी म्हणू शकतो. कॉग्निटिव्ह इकॉनॉमी म्हणजे ऊर्जेची बचत. होय, मानवी मेंदू शरीरातील सर्वाधिक ऊर्जा वापरतो. जर एखाद्या व्यक्तीला रोजच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचं नव्यानं विश्लेषण करावं लागलं, म्हणजे खुर्ची म्हणजे काय हे रोज नव्यानं तपासावं लागलं, बापरे, तर तो मेंदू अक्षरशः हँग होईल. अगदी तेच. किंवा दरवाजा कसा उघडतो हे रोज नव्याने शिकावं लागलं तर तो मेंदू ऊर्जेच्या अभावाने क्रॅश होईल. त्यामुळे हे फोल्डर्स तयार करणं ही या गुंतागुंतीच्या जगात तग धरून राहण्यासाठी मेंदूने विकसित केलेली एक जगण्याचीच पद्धत आहे. सर्व्हायव्हल मेकॅनिझम आहे. म्हणजे ज्या व्यक्तीचे अनुभव जेवढे वैविध्यपूर्ण तेवढे तिचे हे फोल्डर्स अधिक भक्कम. पण इथेच खरा प्रश्न निर्माण होतो. कोणता? एखादी गोष्ट पाहिल्यावर तिचा फोल्डर बनवणं इतकं सोपं वाटतं, पण मेंदू ही यंत्रणा नेमकी कशी चालवतो? स्रोतामध्ये या संकल्पना निर्मितीचे 5 अतिशय विशिष्ट आणि शास्त्रीय टप्पे दिले आहेत. हो, आणि हे टप्पे माहितीवर प्रक्रिया कशी होते हे अतिशय स्पष्ट करतात. यातला पहिला टप्पा आहे वस्तू किंवा प्राण्यांचं प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे डायरेक्ट परसेप्शन. म्हणजे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो किंवा स्पर्श करतो ते. होय, हा पूर्णपणे संवेदी म्हणजे सेन्सरी टप्पा आहे. एखादी व्यक्ती ती गोष्ट प्रत्यक्ष पाहते, तिचा आवाज ऐकते किंवा तिला स्पर्श करते. दुसरा टप्पा आहे गुणवैशिष्ट्ये लक्षात घेणं म्हणजे नोटिंग कॅरेक्टरिस्टिक्स. अच्छा,
म्हणजे इथे मेंदू बारकावे टिपायला सुरुवात करतो. अगदी बरोबर. मांजरीचे कान टोकदार आहेत, तिचे पंजे मऊ आहेत, या सर्व गोष्टींची नोंद मेंदूत होते. म्हणजे पहिले 2 टप्पे हे फक्त कच्चा डेटा गोळा करण्याचं काम करतात. अचूक. त्यानंतर येतो सर्वात निर्णायक तिसरा टप्पा, सामान्यीकरण, ज्याला आपण जनरलायझेशन म्हणतो. इथे मेंदू विश्लेषणाचं काम करतो. जेव्हा एखादी व्यक्ती अनेक वेगवेगळ्या प्रकारची मांजरे पाहते, तेव्हा मेंदू त्या सर्वांमधील समान धागा शोधून काढतो आणि जे वेगळेपण आहे ते वगळून टाकतो. म्हणजे कुणाचा रंग काळा, कुणाचा पांढरा हे सोडून देतो. होय. सोप्या भाषेत सांगायचं तर सामान्यीकरण करणं म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींमधील कॉमन गोष्टी एकत्र करणं आणि अनावश्यक फरक पुसून टाकणं. हे खूपच लॉजिकल वाटतंय. आणि पुढचे टप्पे? यानंतर चौथा टप्पा येतो तो अमूर्त रूप देणं, म्हणजे गिव्हिंग ॲब्स्ट्रॅक्ट फॉर्म. ही मानवी बुद्धिमत्तेची एक मोठी झेप आहे. याचा अर्थ असा की आता प्रत्यक्ष ती वस्तू समोर नसताना ती व्यक्ती डोळे मिटून त्या संकल्पनेचा विचार करू शकते. भौतिक अस्तित्वाची गरज उरत नाही. बरोबर. आणि 5वा व अंतिम टप्पा म्हणजे या अमूर्त कल्पनेला शब्दांच्या रूपाने जोडणं. इथेच खऱ्या अर्थाने मांजर किंवा झाड या शब्दांना अर्थ प्राप्त होतो आणि संकल्पना पूर्ण होते. पण इथे मला एका गोष्टीवर थोडा वेगळा विचार मांडावासा वाटतो. काय बरं? हे सर्व 5 टप्पे, प्रत्यक्ष ज्ञान, वैशिष्ट्य टिपणं, सामान्यीकरण, अमूर्त रूप आणि शब्दरूप, हे ऐकायला एखाद्या फॅक्टरीतील असेंब्ली लाईनसारखे अत्यंत क्रमिक वाटतात. सिक्वेन्शियल वाटतात. बरोबर. हो, एका पायरीवरून दुसऱ्यावर, दुसऱ्यावरून तिसऱ्यावर. पण खऱ्या आयुष्यात प्रौढ व्यक्तींचा मेंदू खरोखरच इतके जाणीवपूर्वक आणि संथ गतीने हे टप्पे पार पाडतो का? हा एक चांगला मुद्दा आहे. म्हणजे बघा, जेव्हा एखादी व्यक्ती रस्त्यावर नवीन मॉडेलची गाडी पाहते, तेव्हा ती तिचे चाकं आणि दरवाजे तपासत बसत नाही. तिला क्षणात समजतं की ही कार आहे. यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो आणि याचं उत्तर मेंदूच्या प्रगल्भतेत म्हणजे न्यूरोप्लॅस्टिसिटीमध्ये दडलंय. मेंदू हे टप्पे गाळत नाही, स्किप करत नाही. तो हे टप्पे इतक्या प्रचंड वेगाने पार पाडतो की आपल्याला त्याची जाणीवच होत नाही. बालपणात जेव्हा संकल्पनांची सुरुवात असते तेव्हा मेंदूत जाणीवपूर्वक आणि हळूहळू हे सर्व टप्पे पार करतो. लहान मूल कुत्र्याकडे खूप वेळ पाहत राहतं, त्याला स्पर्श करतो. म्हणजे लहानपणी स्पीड कमी असतो. अगदी बरोबर. पण जसजसं वय आणि अनुभव वाढतात तसतसा मेंदूकडे जुन्या डेटाचा मोठा साठा जमा होतो. त्यामुळे प्रौढ वयात सामान्यीकरण आणि अमूर्त रूप देणं ही प्रक्रिया एका सेकंदाच्या 1000व्या भागात होते. बापरे. मेंदू जुन्या डेटावर आधारित एक प्रेडिक्टिव्ह अल्गोरिदम चालवतो, ज्यामुळे आपल्याला वाटतं की आपण टप्पे गाळले आहेत. हे खरोखरच थक्क करणारं आहे. आता आपला मेंदू एवढी मोठी कसरत करून हे अत्यंत सुटसुटीत फोल्डर्स बनवतो, हे आपण पाहिलं. पण तो हे फोल्डर्स मेंदूत साठवतो कसे? तो एक वेगळाच विषय आहे. हो ना. स्रोतामध्ये संबोधांचे म्हणजे संकल्पनांचे जे वर्गीकरण दिलेलं आहे ते पाहिल्यावर लक्षात येतं की माणसाचा मेंदू जगाकडे पाहण्यासाठी किती वेगवेगळे चष्मे वापरतो. ही केवळ एक साधी डिक्शनरी नाहीये. नक्कीच नाही. या नोंदींमध्ये संबोधनचे प्रामुख्याने 6 प्रकार दिले आहेत. संख्यावाचक म्हणजे न्यूमेरिकल, वर्गविशिष्ट म्हणजे क्लास स्पेसिफिक, व्यक्तिनिष्ठ म्हणजे सब्जेक्टिव्ह, कालावाचक म्हणजे टाइम रिलेटेड, गुणधर्म विशिष्ट आणि संबंध विशिष्ट. पण या नावांच्या यादीपेक्षा या प्रत्येक प्रकारावर मेंदू कशी वेगळी प्रक्रिया करतो हे पाहणं अधिक रंजक आहे. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. आपण यातील 2 प्रकारांची तुलना करूया. एकीकडे व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे, जसं की आई किंवा मित्र. बरोबर. आणि दुसरीकडे संख्यावाचक संकल्पना आहे, जसं की 5 ही संख्या, किंवा कालवाचक संकल्पना जसं की उद्या. या सर्व संकल्पना हाताळताना मेंदूला पूर्णपणे वेगळं काम करावं लागतं. कसं काय? बघा, 5 ही संकल्पना सर्वांसाठी अगदी समान आहे. 5 सफरचंद असोत वा 5 गाड्या. हे एक अत्यंत तार्किक आणि भावना नसलेलं फोल्डर आहे. अगदी बरोबर. पण आई ही संकल्पना पूर्णपणे वेगळ्या पातळीवर काम करते. हो ना. ती भावना, वैयक्तिक आठवणी आणि मानवी संबंधांनी भरलेली असते. एका व्यक्तीसाठी आई या संकल्पनेचा अर्थ प्रेम आणि सुरक्षता असू शकतो, तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी तिच्या भिन्न अनुभवांमुळे तो अर्थ वेगळा असू शकतो. म्हणजेच व्यक्तिनिष्ठ संकल्पना साठवण्यासाठी मेंदूला अमिगडालासारख्या भावनिक केंद्रांची मदत घ्यावी लागते. अचूक. आणि तुम्ही मगाशी जो उद्या या कालवाचक संकल्पनेचा उल्लेख केलात, हो, टुमॉरो. विचार करा, ही किती प्रचंड गुंतागुंतीची अमूर्त कल्पना आहे. लहान मुलांना उद्या म्हणजे काय हे एका विशिष्ट वयापर्यंत समजतच नाही. खरंय.
ते काल आणि उद्यामध्ये नेहमी गोंधळतात. कारण उद्या या गोष्टीचं या भौतिक जगात कोणतंही अस्तित्व नसतं. तुम्ही उद्याला स्पर्श करू शकत नाही किंवा बोट दाखवून दाखवू शकत नाही. हे फोल्डर बनवण्यासाठी मेंदूला स्वतःची अशी एक काल्पनिक टाईमलाईन निर्माण करावी लागते. हे ऐकून अंगावर काटा येतो. काळ आणि वेळेच्या संकल्पना समजणं हा मानवी बुद्धिमत्तेचा एक अत्यंत उच्च स्तर मानला जातो. कारण यासाठी मेंदूला अशा वास्तवाची कल्पना करावी लागते जे अद्याप घडलेलंच नाही. अरे वा. याशिवाय संबंध विशिष्ट संकल्पना आहेत, जसं लहान आणि मोठा. मोठे असण्याला स्वतःचा असा कोणताही स्वतंत्र अर्थ नसतो. ते नेहमी संदर्भावर अवलंबून असतं. म्हणजे हत्ती कुत्र्यासमोर मोठा असतो, पण तोच हत्ती डोंगरासमोर लहान ठरतो. अगदी बरोबर. त्यामुळे हे संबंध विशिष्ट फोल्डर स्थिर नसतं. ते प्रत्येक नवीन माहितीनुसार डायनॅमिकली बदलत असतं. हे सगळं ऐकल्यानंतर मला जाणवतंय की शिकवणं म्हणजे फक्त एकाकडून दुसऱ्याकडे माहिती पास करणं नव्हे. बिलकुल नाही. जेव्हा कुणी एखाद्याला गुंतागुंतीचा आर्थिक विषय समजावून सांगत असतो किंवा एखाद्या विद्यार्थ्याला भूमिती शिकवत असतो, तेव्हा ते फक्त फॅक्ट सांगत नसतात. ते त्या व्यक्तीच्या मेंदूला तार्किक, भावनिक आणि तुलनात्मक अशा नवीन डायनामिक फोल्डर्सची निर्मिती करायला भाग पाडत असतात. जर आपण याला विस्तृत संदर्भाशी जोडलं तर याच मुद्द्यावरून आपण या नोंदींच्या सर्वात व्यावहारिक भागाकडे वळतो. मेंदूने एवढे सगळे फोल्डर्स बनवले, पण त्याचा प्रत्यक्ष शिक्षण आणि अध्ययनात काय उपयोग आहे? सो व्हॉट डज दिस ऑल मीन? याचा नेमका अर्थ काय? स्रोतामध्ये स्पष्ट संकल्पनांचे अनेक फायदे दिले आहेत, पण त्यात 2 संज्ञा अत्यंत प्रभावी आहेत. ज्ञान हस्तांतरण म्हणजे ट्रान्सफर ऑफ नॉलेज आणि टीकात्मक विचार म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. फक्त पुस्तकं पाठ करणारी व्यक्ती आणि खऱ्या अर्थाने बुद्धिमान व्यक्ती यातील मुख्य फरक हा ज्ञान हस्तांतरण करण्याच्या क्षमतेत असतो. ज्ञान हस्तांतरण म्हणजे एखाद्या परिस्थितीत शिकलेलं ज्ञान दुसऱ्या पूर्णपणे नवीन आणि अपरिचित परिस्थितीत वापरता येणं. बरोबर. याला आपण एका रोजच्या उदाहरणाशी जोडून पाहू. जर एखाद्या व्यक्तीने लहानपणी सायकल चालवायला शिकताना तोल सांभाळणे ही मूळ संकल्पना पक्की केली असेल, तर तिच्या मेंदूत बॅलन्स नावाचे एक अतिशय मजबूत फोल्डर तयार होतं. होय. अनेक वर्षानंतर जेव्हा तीच व्यक्ती पहिल्यांदा मोटरसायकलवर बसते, तेव्हा तिला तोल कसा सांभाळायचा हे शून्यापासून नव्याने शिकावं लागत नाही. अजिबात नाही. तिचा मेंदू जुनं सायकलचं फोल्डर उघडतो, त्यातून तोल सांभाळण्याची संकल्पना काढतो आणि ती मोटरसायकलला लागू करतो. हेच ते ज्ञान हस्तांतरण. आणि हीच यंत्रणा मानवी सर्जनशीलतेचा आणि नवनिर्मितीचा मुख्य पाया आहे. म्हणजे क्रिएटिव्हिटीचा. हो, सर्जनशीलता म्हणजे काहीतरी शून्यातून जादूने निर्माण करणं नव्हे. सर्जनशीलता म्हणजे मेंदूतील वेगवेगळ्या स्पष्ट संकल्पनांना एकत्र करून त्यांचा नवीन मार्गाने वापर करणं. जर एखाद्या विद्यार्थ्याने केवळ गणिताची सूत्र पाठ केली असतील, पण त्याला त्यामागची प्रमाण किंवा गुणोत्तर ही मूळ संकल्पना समजली नसेल, तर तो ते ज्ञान खऱ्या आयुष्यातील इंजिनिअरिंगच्या समस्येवर कधीच हस्तांतरित करू शकणार नाही. अगदी तंतोतंत. आणि हे थेट टीकात्मक विचार या संज्ञेशी जोडलं जातं. मला असं वाटतं की टीकात्मक विचार हे मेंदूच्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरसारखं काम करतं. अरे वा, हे साम्य खूपच छान आहे. हो ना, पण कोणताही अँटीव्हायरस तेव्हाच काम करतो जेव्हा त्याला चांगली आणि सुरक्षित फाईल कशी असते हे माहीत असतं. बरोबर. जर एखाद्या व्यक्तीच्या मेंदूत शास्त्रीय पुरावा कशाला म्हणतात याची मूळ संकल्पना अतिशय स्पष्ट असेल, तर व्हॉट्सॲपवर आलेला एखादा फेक मेसेज वाचताच तिचा मेंदू त्या माहितीला मास्टर फोल्डरशी तपासून पाहतो. आणि खोटं असेल तर लगेच पकडतो. हो, जर मेसेजमध्ये आणि मूळ संकल्पनेत तफावत आढळली तर तो मेंदू लगेच रेड फ्लॅग दाखवतो आणि ती माहिती खोटी असल्याचं ओळखतो. अतिशय अचूक विश्लेषण आहे हे. मूलभूत संकल्पना स्पष्ट नसल्यास टीकात्मक विचार करणं अक्षरशः अशक्य होतं, कारण नवीन आलेली माहिती योग्य आहे की अयोग्य हे ठरवण्यासाठी मेंदूकडे स्वतःचा असा कोणताही भक्कम संदर्भ नसतो. म्हणूनच या शैक्षणिक नोंदींमध्ये घोकंपट्टी करण्यापेक्षा संकल्पना समजून घेण्यावर प्रचंड भर दिलाय. अगदी. घोकंपट्टी केल्याने माहिती केवळ तात्पुरत्या स्मृतीत म्हणजे शॉर्ट टर्म मेमरीमध्ये राहते आणि काही दिवसांतच मेंदू ती पुसून टाकतो. तिथे फोल्डर तयार होण्याची प्रक्रियाच घडत नाही. यामुळे शिकण्याची प्रक्रिया कधीकधी का अपयशी ठरते याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. शिकता न येणं हा नेहमी फक्त बुद्धिमत्तेचा दोष नसतो. नक्कीच नाही. स्रोताचा अंतिम भाग याच व्यापक चित्रावर प्रकाश टाकतो. अध्ययनावर परिणाम करणारे घटक यात अतिशय सविस्तर दिले आहेत.
हे घटक आंतरिक आणि बाह्य असे 2 गटांत विभागले आहेत. होय. आणि एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगितली आहे की यातील कोणत्याही एकाच बाजूवर लक्ष केंद्रित करणं हे अपयशाला आमंत्रण देणारं आहे. शिकणं ही एक पूर्ण इकोसिस्टीम आहे. आंतरिक घटक म्हणजे व्यक्तीची स्वतःची शारीरिक व मानसिक स्थिती, तिची नैसर्गिक बुद्धिमत्ता आणि तिची आवड. जर एखाद्या विद्यार्थ्याला आंतरिक प्रेरणा असेल तर त्याचा मेंदू रासायनिकदृष्ट्या अधिक वेगाने संकल्पनांचे फोल्डर्स बनवण्यासाठी तयार असतो. पण केवळ आंतरिक क्षमता पुरेशी नसते. कारण तिथे बाह्य घटकांचा संबंध येतो. शाळेचं वातावरण, शिक्षकाची पद्धत, घरातील आणि समाजाची परिस्थिती हे समजावून सांगण्यासाठी मला एक आधुनिक साम्य वापरावंसं वाटतं. सांगा ना. हे एका अत्यंत महागड्या आणि प्रगत स्मार्टफोनसारखं आहे. एखाद्या फोनमध्ये सर्वोत्तम प्रोसेसर आहे, भरपूर मेमरी आणि अप्रतिम इंटरनल स्पेसिफिकेशन्स आहेत. हे झाले विद्यार्थ्याचे आंतरिक घटक आणि त्याची बुद्धिमत्ता. बरोबर. पण विचार करा, जर तोच अत्यंत प्रगत स्मार्टफोन अशा एका दुर्गम भागात नेला जिथे नेटवर्क कव्हरेज 0 आहे आणि वायफायची सुविधा नाही. अरे बापरे, मग तर तो डबाच. अगदी तेच. हे झाले तुमचे बाह्य घटक, म्हणजेच योग्य वातावरणाचा आणि उत्तम शिक्षकांचा अभाव. अशा परिस्थितीत त्या फोनची अंतर्गत क्षमता कितीही उच्च असली तरी तो फोन नवीन ॲप्स डाउनलोड करू शकणार नाही किंवा इंटरनेट ब्राउज करू शकणार नाही. त्याची सर्व ताकद त्या खराब नेटवर्कमुळे वाया जाईल. अगदी बरोबर. या उलट एखादा साधा फोन जर उत्तम 5G नेटवर्कमध्ये असेल तर तो त्या नेटवर्क नसलेल्या सुपर कम्प्युटर फोनपेक्षा जास्त चांगलं काम करेल. नक्कीच करेल. कोणत्याही विद्यार्थ्यासाठी त्याचे शिक्षक, समाज आणि शैक्षणिक व्यवस्था हे नेटवर्क पुरवण्याचं काम करतात. शिक्षण व्यवस्थेचं उद्दिष्ट केवळ विद्यार्थ्याचा प्रोसेसर चेक करणं हे असू नये, तर आपण पुरवत असलेलं नेटवर्क अत्यंत मजबूत, पारदर्शक आणि अडथळे नसलेलं असावं याची जबाबदारी घेणं हे असायला हवं. हेच या प्रक्रियेतील दुहेरी जबाबदारीचं महत्त्व अधोरेखित करतं. एक शिकणारी व्यक्ती म्हणून स्वतःच्या आंतरिक क्षमतांवर म्हणजे एकाग्रता आणि कुतूहलावर काम करणं गरजेचं आहे. बरोबर. पण शिक्षक आणि धोरणकर्ते म्हणून बाह्य वातावरणाला सकारात्मक बनवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आंतरिक प्रोसेसर आणि बाह्य नेटवर्क या दोन्हीपैकी एक जरी निकामी झालं तरी भक्कम संकल्पना बनवणं, ज्ञानाचं हस्तांतरण करणं आणि टीकात्मक विचार विकसित करणं ही संपूर्ण साखळीच तुटून पडते. आजच्या या सखोल विश्लेषणाने खऱ्या अर्थाने शिक्षित असणं म्हणजे काय याची व्याख्याच नव्याने मांडली आहे. डोक्यात केवळ माहितीचा डोंगर उभा करणं म्हणजे शिक्षण नव्हे. अजिबात नाही. तर आपला मेंदू किती स्पष्ट, दर्जेदार आणि लवचिक फोल्डर्स बनवू शकतो हे अधिक महत्त्वाचं आहे. आपण एका साध्या मांजरीच्या उदाहरणापासून सुरुवात केली आणि थेट टीकात्मक विचार व ज्ञान हस्तांतरणाच्या न्यूरोलॉजिकल पायापर्यंत पोहोचलो. मग तो विद्यार्थी असो किंवा एखादा व्यावसायिक स्वतःचा ज्ञानाचा पाया अधिक भक्कम आणि अभेद्य बनवू शकतो. खरंय. पण ही चर्चा संपवताना या नोंदींमधून समोर आलेला एक विचार मला नक्की मांडावासा वाटतो, ज्यावर सर्वांनी सखोल मंथन करणं गरजेचं आहे. कोणता विचार? स्रोतामध्ये अतिशय स्पष्टपणे लिहिलंय की आपल्या सर्व मूलभूत संकल्पना या केवळ अनुभव आणि निरीक्षणातून निर्माण होतात. पण आता याचा थोडा व्यापक विचार करा. जर एखाद्या व्यक्तीला मिळणारे अनुभवच अत्यंत मर्यादित असतील किंवा तिचं जे बाह्य वातावरण आहे, ते नेटवर्क आहे, ते मुळातच पूर्वग्रह दूषित आणि सदोष असेल, तर काय होईल? खूपच गंभीर आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. याचा अर्थ असा होतो का की अशा वातावरणात वाढलेल्या व्यक्तीच्या मेंदूत तयार झालेले न्याय, यश किंवा सत्य यांसारख्या मोठ्या संकल्पनांचे फोल्डर्स सुद्धा मुळातच करप्ट किंवा सदोष असतील? तशी शक्यता नक्कीच आहे. आणि जर पायाभूत संकल्पनात सदोष असतील तर त्यातून निर्माण होणारा त्यांचा टीकात्मक विचार हा खरोखरच वस्तुनिष्ठ असतो की तो फक्त त्यांच्या मेंदूतील चुकीच्या माहितीचं समर्थन करत असतो? आपण स्वतःला जे सत्य मानतो ते खरोखरच सार्वत्रिक सत्य आहे की केवळ आपल्या मर्यादित जगात आपण पाहिलेल्या त्या मोजक्या मांजरीच्या फोल्डरचा परिणाम आहे? श्रोत्यांनी यावर नक्की विचार करावा. नक्कीच. कारण शेवटी मेंदूला मिळणाऱ्या डेटाची गुणवत्ताच आपल्या आकलनाची दिशा ठरवते. बरोबर. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर मनन करत राहा